हाय गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. मैत्रिणीची वाडिया हॉस्पिटलला डिलिव्हरी झाली होती आणि तिला बघायला मैत्रिणींचा ग्रुप जाणार होता. आणि जायचा रस्ता कुठून? हिंद मातामधून. आणि हिंद माता म्हटलं की माझ्या शॉपिंगचं आवडतं ठिकाण, कारण बाहेर रोडवरच अतिशय स्वस्त आणि मस्त वस्तू मिळतात. तुम्हीही जरूर भेट द्या. आणि शॉपिंग करता करता कसा वेळ गेला कळलेच नाही, पण मध्येच आठवले आज अंगारिका आणि घरी जाऊन आपल्याला उकडीचे मोदक करायचे आहेत आणि आपल्या मैत्रिणींसोबत ते शेअर देखील करायचे आहे. मग काय, पटकन ट्रेन पकडली, घरी पोचली आणि थेट उकड घ्यायला सुरुवात केली. उकडीच्या पिठासाठी जेवढे तांदळाचे पीठ तेवढेच वाटी पाणी आपल्याला मोजून घ्यायचे आहे. मी इथे 2.5 वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे. 2.5 वाटी पाणी एका साईडला गरम करायला ठेवले आहे. त्यात आपल्याला लागणार आहे तूप आणि मीठ. मी इथे 1 चमचा तूप घेतले आहे. पहिल्यांदा पीठ चांगले चाळून घ्यायचे. एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचे. त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे. पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये साजूक तूप टाकायचे 1 चमचा. त्यामुळे मोदक चमकदार होतात. आणि पाणी चांगले गरम झाले की त्यामध्ये पीठ टाकून चांगले ढवळून घ्यायचे आणि झाकण ठेवून 2 मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची व पीठ तसेच गॅस बंद करून 10 मिनटं ठेवायचे. व हात भाजू नये म्हणून तुम्ही वाटीने सुद्धा मळू शकता किंवा थोडे थंड झाले असेल तर चांगले मळून घ्यायचे. मळताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. असा गोळा होईपर्यंत चांगले मळून घ्यायचे, म्हणजे आपली उकडीच्या मोदकाची पिठी अतिशय चांगली तयार होते. मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे उकड घेऊन मोदक करून आपल्या लाडक्या बाप्पाला नक्की नैवेद्य दाखवा. बाय बाय.